हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं आज माझ्या या नवीन चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे आणि तो खूप खास पण असणार आहे। खूप दिवस झाले विचार करत होते की आपल्या आयुष्याचे काही खास क्षण जपून ठेवावेत। त्याच कारणास्तव आज ब्लॉगिंगचा निर्णय घेतला आहे आणि आज त्याची सुरुवात करत आहे, कारण आज जो खास दिवस आहे तो मला माझ्या आठवणीत कायम साठवून ठेवायचा आहे। तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण माझ्या बाळाला माझ्या आयुष्यात येऊन 5 महिने 10 दिवस पूर्ण होत आहेत। आज त्याची तिसरी सोनोग्राफी म्हणजेच ॲनामोली स्कॅनसुद्धा आहे। या सोनोग्राफीसाठी मी आणि विजय खूप एक्सायटेड आहोत। थोडी नर्वसनेस पण आहे, पण पहिल्यांदा बाळाला स्क्रीनवर पाहण्याची एक्साइटमेंट खूप जास्त आहे। घरातून निघाल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापर्यंत मनात अनेक विचार येत होते की आपलं बाळ कसं असेल, निरोगी असेल ना, डॉक्टर काय सांगतील आपल्याला। खरं तर आईपणाचा हा प्रवास सर्व स्त्रियांसाठी थोडासा अवघड वाटणारच आहे, पण अशा वेळी आपला जोडीदार आपल्यासोबत असला ना की सगळ्या गोष्टी फार सोप्या आणि सुखकारक वाटू लागतात। स्क्रीनवर आम्ही आमचं बाळ जेव्हा पाहिलं त्यावेळेस जे फील झालं ते शब्दात सांगणं थोडं कठीण आहे। खूप सुंदर फिलिंग आहे ही। जेव्हा डॉक्टर आम्हाला दाखवत होते बाळाचे डोके, कान, नाक, हृदय, त्यावेळी या छोट्या छोट्या हालचाली पाहून मन अगदी भरून आलं होतं। खूप भावनिक क्षण होता तो। स्कॅन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आम्हाला कळालं की आमचं बाळ स्वस्थ आणि निरोगी आहे, तेव्हा मन अगदी शांत झाले, अगदी आनंदाने भरून गेले। त्या एका क्षणात सगळी भीती, सगळा ताण दूर निघून गेला आणि फक्त आनंद उरला। त्यानंतर आम्ही देवाचे आभार मानण्यासाठी थेट स्वामीच्या मंदिराकडे निघालो। मंदिरात जाताना मनात खूप वेगवेगळ्या भावना चालू होत्या। एकीकडे आनंद तर दुसरीकडे स्वामीप्रती आभार वाटत होते की या सर्व प्रवासामध्ये स्वामींची कृपा आमच्यासोबत कायमची आहे। स्वामी चरणी नमस्कार करताना मनापासून एकच प्रार्थना केली, माझं बाळ नेहमी निरोगी, सुरक्षित आणि आनंदी राहो आणि आमच्या आयुष्यात अशीच आनंदाची साथ राहू देत। आई होण्याच्या या प्रवासात आजचा दिवस हा माझ्यासाठी खूपच खास ठरला आणि ही आठवण मी कायम माझ्या मनात साठवून ठेवेन। तर अशा प्रकारे हा आजचा दिवस गेला। वाटलं त्यापेक्षाही खूप छान आणि सुंदर दिवस होता आजचा। आई वडील होण्याच्या प्रवासातील काही सुंदर आणि खास क्षण कायम माझ्या आठवणीत साठवून ठेवण्यासाठी हा माझा छोटासा एक प्रयत्न होता। कोणासाठी नाही तर फक्त माझ्यासाठी हा ब्लॉग शूट केलेला आहे, म्हणून तर थोडासा वेडावाकडा जरी आला आहे तरी पण मी पोस्ट करते आहे, कारण ही माझी आठवण आहे आणि ती खूप सुंदर आहे।